नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। ब्रँड मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर जवळजवळ एक महिना उलटून फेब्रुवारी 11 रोजी मुंबईला नवीन महापौर मिळणार आहे। हे पद सर्वसाधारण श्रेणीतील महिला नगरसेवकासाठी राखीव आहे। अधिकाऱ्यांनी मंगळवारी याची घोषणा केली। पात्र उमेदवार 7 फेब्रुवारी रोजी या पदासाठी नामांकन दाखल करू शकतात असे त्यांनी सांगितले। अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख फेब्रुवारी 11 आहे आणि मुंबईच्या 78व्या महापौरपदाची निवडणूक त्याच दिवशी दुपारचे 12 वाजता होईल। 7 मार्च 2022 पासून, जेव्हा मागील सभागृहातील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला तेव्हापासून महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले महानगरपालिका आयुक्त महानगरपालिका संस्थेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की 15 जानेवारीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व 227 नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। महानगरपालिकेत 227 वॉर्ड आहेत। भाजपने 89 जागा जिंकत सभागृहातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने 29 जागा जिंकल्या। अशा प्रकारे युतीने बहुमताचा आकडा सहज ओलांडला आहे। दोन्ही पक्ष पुढील महापौरपदासाठी आपले उमेदवार निवडून आणण्याच्या स्थितीत आहेत। शिवसेनेने 65 जागा जिंकल्या, तर मनसेला फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जानेवारी 15 रोजी मतदान झाले आणि जानेवारी 16 रोजी मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर झाले। बीएएमसी महापौरपद महिलांसाठी राखीव आहे। यावेळी बीएएमसी महापौरपद महिलांसाठी राखीव आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे। परिणामी यावेळी बीएएमसी महापौरपद एका महिला विराजमान होतील। भाजपने बीएएमसीमध्ये पक्षनेते म्हणून त्यांचे ज्येष्ठ नेते गणेश शंकर यांची नियुक्ती केली आहे। शिवसेनेने अमेय घोले यांची पक्षनेते म्हणून निवड केली आहे। आतापर्यंतच्या बातम्या इतक्याच आहेत। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।